दिल्लीमध्ये उद्या सीसीएस बैठकीसह आणखी 3 महत्त्वपूर्ण बैठका होण्याची शक्यता। सीसीपीएची बैठक आणि आर्थिक प्रकरणासंदर्भातली समितीची बैठक देखील उद्या होण्याची शक्यता। या बैठकीनंतर कॅबिनेट बैठक देखील होण्याचा अंदाज। मेडिकल व्हिसा असलेल्या पाक नागरिकांना आज भारत सोडावा लागणार। पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांकडून नागरिकांना मायदेशी परतण्याच्या सूचना। पाकिस्तानी लोकांना परत पाठवण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करा। जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांचं आवाहन। काश्मीरमधील 87 पैकी 48 पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी बंद। खबरदारीचा उपाय म्हणून 50% पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार। भारतीय व्यापारी पाकिस्तानसोबतचा व्यापार थांबवणार। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचा व्यापार थांबवण्याचा निर्णय। भुवनेश्वरमधील बैठकीमध्ये 26 राज्यातील 200 व्यापारी नेते सहभागी। पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबियांना 50 लाखांची मदत देणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय। राज्य सरकार पीडित कुटुंबियांच्या शिक्षण रोजगाराकडे लक्ष देणार। तर हल्ल्यातील मृतांना कॅबिनेट बैठकीमध्ये श्रद्धांजली। आसावरी जगदाळेला शासकीय नोकरी देण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय। पहलगाम हल्ल्यामध्ये संतोष जगदाळे यांचा मृत्यू। पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 मे रोजी मुंबई दौऱ्यावर। वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचे उद्घाटन करणार। बीकेसी इथल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन। शिंदे समितीनं चौथा अहवाल राज्य सरकारला पाठवलेला चौथा अहवाल स्वीकारू नका, लक्ष्मण हाके यांची मागणी। चौथ्या अहवालावरून वाद निर्माण होण्याची शक्यता। मराठा समाजाच्या 58 लाख कुणबी नोंदी मिळाल्याची माहिती। नागपूर शिक्षक भरती आणि शालेय आयडी घोटाळ्यामध्ये नवी माहिती समोर। 2019 पासून शेकडो प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गैरमार्गानं शालेय आयडी देण्याचा प्रकार समोर। नागपुरातील बोगस शिक्षक भरती प्रकरणी शिक्षण उपसंचालक उल्हास नरडसह दोघे निलंबित। अटकेच्या 15 दिवसानंतर निलंबनाचे आदेश। महाराष्ट्रासाठी आणखी एक गोड बातमी। जलसंपदा विभागाकडून 3 कंपन्यांसोबत एकूण 9 करार। 8,905 मेगावॅट वीज निर्मिती होणार। 57,760 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी करार। महाराष्ट्र दिनी रायगडमध्ये आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार। शासन निर्णयामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वादाची शक्यता। रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले देखील आग्रही। ध्वजारोहण केलं म्हणजे पालकमंत्रीपद दिलं नाही, मंत्री भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। ठाणे वाहतूक पोलिसांकडून गायमुख घाट मार्गावर अवजड वाहतूक बंदी। प्रवेशबंदी असताना देखील अवजड वाहतूक सुरूच। प्रवेशबंदीचा नियम मोडल्यानं एका दिवसात 100 अवजड वाहनांना दंड।